तेच ना आमचे, मग भक्तीची लाज कशाला वाटायला हवे? भक्ती गरीब किंवा श्रीमंत नसते, तर भक्तीला काही मोल नसतं. मनापासून फक्त नमस्कार केला तरी पुरतो. आणि तुझा 1 रुपया तर केव्हाच पोहोचलाय आमच्याकडे. ज्या क्षणी तू मनात विचार आणलास त्याच क्षणी तू आमच्याकडे पोहोचलाय. उगाच स्वतःवर दोष पडवून घेऊ नका. आपण एखाद्या गोष्टीसाठी कारणीभूत व्हावं इतके मोठे आपण नसतो. प्रत्येकाचं प्रार्थना नसतं, प्रत्येकाचे भोग असतात आणि त्याप्रमाणे सगळं होत असतं. तशीच बुद्धी होते आणि तसेच प्रसंग आकार घेत असतात. तेव्हा स्वतःला दोषी समजू नका. आपण स्वतः भोवती दुःखाचा एवढा कोश तयार करतो की तो कोश दूर झाल्यानंतर मिळणाऱ्या आनंदापासून आपण वंचित राहतो. म्हणून जर आनंद अनुभवायचा असेल तर आपल्या भोवती असणाऱ्या दुःखाच्या कोशाला दूर सारायला शिका. शिवशंकर शंभो. अरे बाई ही आई असते आणि आईचा कधीच विटाळ होत नसतो. आणि जर हा विटाळ असेल तर अवघं जग या विटाळानेच निर्माण झालंय. आणि त्या अर्थाने बघशील तर या जगात जन्मलेला प्रत्येक व्यक्ती हा विटाळलेला आहे. अगदी तू सुद्धा. असं तर आहे. तर महिन्याच्या 5 दिवस घरापासून दूर बायकांना झाडाखाली बसवण्याची पूर्वापार चालत आलेली जी प्रथा आहे ती काय उगाचच कशाला? अगं खरं शास्त्र तिथेच आहे. आता मला सांग, तुम्ही बायका दिवस रात्र घरात राब राब राबता. राबता की नाही? तुम्हाला क्षणभर तरी विश्रांती मिळते का? बर, त्यात अर्ध्याहून जास्त काळ तुम्ही असतात चुलीजवळ. यात फिरलेलं प्रत्येक कुंकवाचं बोट हे आमच्या कपाळी लागलंय. यातील अक्षता आमच्यावर उधळल्या गेल्या आहेत. यातील कापूर आमच्या भोवती ओवाळला गेलाय आणि तू आम्हाला विचारतोय आमचा संबंध काय? कोण आहे माणूस आणि काय बडबडतोय? अरे तू लक्ष देऊ नकोस. अरे जे देहाच्या अधीन असतात ते भिजतात, आम्ही नाही. चड्रीपूच काय तर पंचमहाभूत सुद्धा आमच्या परवानगी शिवाय आमच्यावर असर करू शकत नाही. कुठल्या का कारणाने असे ना, पण स्वामी तुम्ही परत घरात आलात. माझ्या मनाला खूप शांतता मिळाली. चोळ्या, अरे कित्येक जन्मापासून ओळखतो आम्ही तुला. दर काळानंतर तुझे कान टोचावेच लागतात. हा, आता पुढच्या वेळी भोकं बुजणार नाही त्याची काळजी घे, नाहीतर ही सवय पुढे जाऊन नुकसान करेल. माझ्या प्रिय भक्तांनो, सुखदुःखाचा फेरा हा कुणालाही चुकलेला नाही. कठीण काळ येतो, कसोटीचे क्षण सोबत घेऊन येतो. पण हरू नका, खचून जाऊ नका, प्रयत्नात कसूर करू नका आणि कर्माला चुकू नका. स्वच्छ नियत आणि अखंड विश्वास ठेवा आणि अनन्य भावाने आमचे चिंतन. बदल छान असतो, सगळ्यांना हवा हवा असं वाटतं, पण बदल होताना होणारा त्रास सहन करणं हे काही प्रत्येकाला शक्य नाही.
मनाचा कस लागतो, शरीर थकून जात, पण तरी सुद्धा जो या बदलातून तरुण जातो तो सरस, जो या बदलातून जातो. आणि आता या क्षणी आम्हाला त्याच्या सोबत असणं जास्त गरजेचं. गुरु काही फक्त आशीर्वाद देण्यापुरता नसतो, त्याला भक्ताची जबाबदारी घ्यावी लागते. फक्त आम्ही आहोत असं म्हणणं पुरेसं नाहीये, त्याच्या सोबत राहावं लागतं. शिवशंकर. आपलं कर्तव्य प्रथम. देव कर्मातही असतोच की. आता राजा गेला ते त्याच्या राजेपणाला साजेसच आहे, आणि आमची पाद्य पूजा दुसऱ्या कोणाकडूनही करून घेतली तरी आमची त्याला काही हरकत नाही. रे जो तेरे भाग्य में लिखा है वो तुझे जरूर मिलेगा बच्चा. हो, मात्र अवास्तव अपेक्षा ठेवून जर भाग्यावर अवलंबून राहशील तर मात्र पदरी निराशाच येईल. काळा आत्म्यासारखा सुंदर मार्गदर्शक कोणीच नसतो, हे ध्यानात ठेव. सगळं मिळणार, फक्त सब्र हवा चांदुले. वारंवार चुका करून मागितलेली माफी ही धार केलेल्या सुरीप्रमाणे असते, निरर्थक. रे त्यापेक्षा वागणं सुद्धा. कारण एका क्षणी आमच्या भक्तानं स्वावलंबी व्हावं असं आम्हाला वाटतं. कारण आमच्या भक्ताचं स्वावलंबी होणं म्हणजे आमच्या कृपेची सुरुवात. आम्हाला ज्याला जवळ घ्यायचंय त्याला आम्ही जवळ घेणार, आणि ज्याला नाही घ्यायचंय त्याला नाही घेणार. अरे ईश्वराला ना कसला दोष, ना सोयर, ना सुता. भक्तीनं जवळ येणारा प्रत्येक जण आम्हाला प्रिय आहे, कळलं सुंदरे. अशा कळ्या खुडणं हा निसर्गाचा अपमान आहे. त्याच्या नियोजनात केलेली अक्षम्य गडबड आहे. निरागसतेकडून प्रगल्भतेकडे आणि प्रगल्भतेकडून सार्थकतेकडे असा प्रवास हवा. आम्ही रक्षा देऊन कृपा केली होती, पण ती उधळून लावण्याचा करंटेपणा कुणी केला? तू ना. मग आता का रडतेस? हे असं असतं तुमचं. परमेश्वरी कृपा उधळून लावायची. आम्ही कृपा केली होती, औषधही दिलं होतं, पण ते कुणीतरी टाकून दिलं आणि म्हणून गुण नाही आला. या कारणानं रडत बसण्यात काय अर्थ आहे? शिव शंकर नमामि शंकर. शिव शंकर शंभो. वजन जाणवलं का? हे बघ, कुरमुरे काठोकाठ भरले तरी वजन जाणवलं नाही. तुमच्या कृपेचंही तसंच आहे. काठोकाठ भरलेली असली तरी दिसत नाही आणि जाणवतही नाही. ती फक्त असर करते. शिव शंकर शंभो. काय ना सुंदरे, परमार्थात उडी मारायला मनाची तयारी लागते. सद्गुरूने सांगितलेलं निशंकपणे ऐकावं लागतं. ही तयारी असावी लागते, आणि इच्छा असेल तर मार्ग मिळतो. आम्ही फक्त सज्जन आणि भक्तिमान व्यक्तीच्या घरचंच अन्न खातो, आणि तू ज्या व्यक्तीच्या घरचं अन्न आम्हाला खाऊ घातलंस ती व्यक्ती चुकीची होती. चुकीच्या माणसाच्या घरचं अन्न खाऊ घालू नये. अन्नाला दोष लागलेला असतो, ते आपल्याला अपाय करतात. अन्ना बाबतीत कायम सावधान असावं. पावलावर जरी संकट असलं तरी जोपर्यंत आमचा हात धरलाय तोपर्यंत काळजी नाही. प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आम्ही असूच असं नाही. म्हणून जिथे आमचा भक्त असतो तिथे आम्ही आधाराचा हात तयार. रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते, अगदी कोऱ्या करकरीत कागदाप्रमाणे.
अरे नियती जेव्हा तुमच्याकडून काही हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरता तुमचा हात रिकामा करत असते. न कळत घडते ती चूक आणि समजावून सुद्धा आणि जाणीवपूर्वक घडतो तो मूर्खपणा. आणि मूर्खपणाला माफी नाही. हीच तर शोकांतिका आहे. माणसाला टोच मारण्यातली गंमत कळाली आहे पण फुंकर मारण्यातलं सुख नाही कळालं. लहान लहान गोष्टीत आम्ही दिसू लागलो की मोठी ध्येय आपोआप पूर्ण होता. तू सगळ्यांना माफ केलंस हा तुझ्या मनाचा मोठेपणा. पण आमच्या काठीला न्याय करावाच लागतो. ती वाजत नाही पण नेमकी बसते. अरे स्त्रीला सहचारणी म्हणून आणतात ना घरात. ती स्वीकारते ना तुम्हाला तुमच्या सगळ्या कमतरतांसकट. मग सासरचे सुनेला स्वीकारू शकत नाहीत. स्त्री मूल प्रसवू शकत नाही म्हणून तिला हिणवतात, तिला वांज म्हणतात. पण तिला स्वीकारून तुम्ही तुमच्या मनाचा मोठेपणा प्रसवू शकत नाहीत. मग तुम्हाला काय म्हणायचं? वांज? खुश नसीब हो. ज्या वाटेवर तू चालली आहेस त्या वाटेवर आम्ही दिसतोय. अगं इथे लोक जग पालथं घालतात तरी आम्ही सापडत नाही. बाळा आम्हाला माहितीये तू भोगती आहेस पण ही तुझ्या शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. भोग संपतील, मन शुद्ध होईल आणि मग आम्ही भेटू. अरे कुठलीही नशा ही वाईटच. कारण त्या नशेच्या आहारी गेलो की आपण नेमकं कोणाला ओलांडून जातोय हेच कळत नाही. अनन्यास चिंतयन्तो मा ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. जो अनन्य भावाने आमचे चिंतन करतो त्याच्या अवघ्या संसाराची चिंता आम्ही वाहतो. बाळा शांत राहा. आता कुणी काय बोलायचं हे आपल्या हातात नाही पण त्याच्या बोलण्याचा आपण कसा आणि किती परिणाम करून घ्यायचा हे आपलं आपण ठरवायचं. बाकी बोलणाऱ्याला शिक्षा